भाजपला डिवचण्यासाठी मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि या बॅनरवर दिल्ली के आगे महाराष्ट्र झुकता नहीं असा सुद्धा आशय लिहिलेला आहे। बॅनरवर मुंबईमधून महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या उमेदवारांचे फोटो सुद्धा लावण्यात आले आणि ही दृश्य आपण पाहतोय। या बॅनरची भाजपला डिवचण्यासाठी मातोश्री बाहेर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि बॅनरवर दिल्ली के आगे महाराष्ट्र झुकता नहीं असा आशय आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, काय नेमकी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मातोश्री बाहेर? खरं तर आपण पाहिलं होतं काल रात्री देखील अशाच आशयाचा एक बॅनर कलानगर इथे लागला होता, ज्या बॅनरवर असं लिहिण्यात आलं होतं की नारायण राणे यांचा बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। म्हणजे खरं तर नारायण राणे यांचा विजय हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात झाला, मात्र बॅनर इथे लावून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि याला प्रत्युत्तर म्हणून आज वांद्रा पूर्व विधानसभेकडून हा बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेच्या लावण्यात आला। त्याच्यावर देखील मेसेज असा लिहिलेला, दिल्ली के तक के आगे महाराष्ट्र झुकता नाही अशा आशयाचा हा जो बॅनर आहे हा मातोश्री बाहेर म्हणजेच कलानगर जवळ लावण्यात आला आणि त्यातून पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। म्हणजेच एकीकडे भाजपकडून बॅनर लावण्यात जातोय तर त्यालाच उत्तर म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून वांद्रा पूर्व विधानसभेकडून हा बॅनर लावण्यात आला। या बॅनरवर चारही महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे फोटो आहेत। म्हणजेच आता असं म्हणावं लागेल, जो काही बॅनर वॉर थांबला होता मधल्या काळात तो पुन्हा एकदा सुरू झालेलं चित्र आपल्याला या लोकसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळत आहे। सध्या नक्की चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। ह्या बॅनरवरची दृश्य आपण पाहतोय। भाजपला डिवचण्यासाठी मातोश्री बाहेर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि भाजपला डिवचण्यासाठी बॅनरवर दिल्ली के आगे महाराष्ट्र झुकता नहीं असा आशय सुद्धा लिहिलेला आहे। तर मुंबईतून महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या उमेदवारांचे फोटो सुद्धा आपल्याला दिसत आहेत।